इथे जाणार होतं बघा, हा समृद्धी महामार्ग आहे। हा समृद्धी महामार्ग आहे, त्याच्यावर आम्ही जाणार आहोत शेगावला। तिथे आम्ही स्टे करणार। शेगावला आलोय आणि जेवण आत्ताच झालंय आमचं। हे बघा किती सुंदर आहे, एरियाच खूप छान आहे। आता आम्ही रूमचं बघतोय, आम्हाला थोडं लेट झालंय यायला। आता रूम मिळते की नाही बघतोय आम्ही। आय थिंक मिळाली आम्हाला रूम। आणि हे बघा किती छान आहे, हे विठ्ठलाची मूर्ती आहे। तुम्हाला मी उद्या सकाळी सगळा एरिया दाखवेन। आणि मला काय वाटलं बॅक साईड सगळा एरिया खूप छान आहे। आम्ही इथे या रूम मध्ये संध्याकाळी काल आलो, काल रात्री आम्ही खूप दमलो होतो, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही केली। आम्हाला अशी एक छान अशी मोठी रूम भेटलेली आहे, त्याच्यात 6 बेड आहेत, म्हणजे अशा हे करून। आता आमचं सगळं पसार आहे, आम्ही सगळे नाश्ता करतोय, म्हणजे चिवडा आणि हे बघा डॉली सृष्टी, आम्ही सगळे आता रेडी झालोय। आम्हाला आता देवळात जायचंय आणि माझी कुहू पण आहे बघा, कुहू पण छान रेडी झालेली आहे। इकडे मम्मी आहे, पप्पा आहेत, तिकडे ते काका आहेत, हर्षद आहे। आम्ही थोडासा चिवडा वगैरे खातो आणि मग देवळात जाणार आहोत। मग देवळातनं इथं अकोल्याला जाणार आहोत। नंतर मी दाखवेन अकोल्याला कोणाकडे जाणार आहोत ते। हे बघा खूप छान एरिया आहे, तुम्ही इकडे नक्की विजिट द्या। खूप मस्त एरिया आहे। हे शेगाव आहे, शेगाव गजानन महाराजांचे मठ देऊळ। तर इथे हे खूप एरिया खूप सुंदर आहे आणि इथे राहण्या खाण्याची सोय खूप सुंदर आहे, म्हणजे खूप छान आहे। इथे लोक असं पगार घेऊन नाही तर असं सेवा करण्यासाठी येतात। आणि माझ्या मते मला तर असं वाटते की बाबा शेगाव हा महाराष्ट्रातील खूप सुंदर देवस्थान आहे। स्वच्छता खूप छान आहे इथे। आणि हे जे दिसतात ना पांढरे सगळे घातलेले कपडे वगैरे, ते सगळे तिथे सेवा करण्यासाठी येतात। लेडीज सुद्धा आहेत। आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय आणि इथून किती किलोमीटर आहे हो काका? 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर आहे, म्हणजे आम्ही त्यांचीच सगळे हे आहेत, रूम आहेत आणि त्यांच्या सगळ्या त्या संस्था आहेत, त्या तिथेच आम्ही रूम घेऊन राहिलोय। आणि तिथून आता निघालोय आम्ही। आता 1 किलोमीटरला मंदिर आहे, तर तिथे आता आम्ही पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवते मंदिर सुद्धा। आता आम्ही मंदिराच्या इथे आलेले आहेत। आमची बघा इथे गाडी पार्किंग केलेली आहे आणि हे बघा समोर मंदिर आहे। हे बघा इकडे समोर मंदिर आहे, हा आय थिंक हा मंदिर आहे। हे बघा इथे मंदिर आहे असं आम्हाला सुद्धा वाटलं, पण इथे मंदिर नाही आहे। तिकडे पुढे खूप चालत जावं लागतं पुढे आतमध्ये। आणि मला तर असं वाटतं की ज्यांना इथल्या गोष्टी सगळ्या माहिती असेल त्यांना तुम्ही नक्की सोबत न्या, कारण की आम्ही सुद्धा पहिल्यांदा गेलेलो। आणि आमच्यासोबत जे ड्रायव्हर काका होते त्यांचं आडनाव आहे भरणे। त्यांनी खूप पद्धतीने म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईड केलं आणि खूप ठिकाणे वगैरे दाखवली। आणि हे शेगावचं हे बघा मी आता तुम्हाला दाखवतेच आहे की बाबा कुठनं कुठे जायचं आहे। खूप म्हणजे कुठलीही माणसं चुकून कुठेही जाऊ शकतात, त्याच्यामुळे कसं आहे माहितगार माणूस असेल तर आपल्यासोबत तर ते आपल्यासाठी सुद्धा चांगलंच आहे की आपला त्याच्यात वेळच जातो की शोधणं हे ते, त्याच्यामुळे
आणि हे बघा मला आता ह्यांनी त्या काकांनीच आम्हाला सगळीकडे फिरवलं आणि इथे सुद्धा मंदिरापर्यंत नेलं. खूप लांब आहे मंदिर, आपण जिथून पार्किंग करतो तिथून खूप लांब आहे, पण ते कुठून जायचं कुठे जायचं ते सगळं त्यांना माहिती होतं, त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित मंदिरापर्यंत पोचलो. आणि तुम्हाला म्हणजे पुढे दिसेलच किती लांब आहे ते. आणि खूप सुंदर सुद्धा मंदिर आहे हे, नक्की इथे व्हिजिट द्या. आणि छान वातावरण आहे इथलं, सुंदर आणि स्वच्छता तर खूपच असते इथे. मला तर हे मंदिर खूपच आवडलं, तुम्ही पण नक्की भेट द्या ह्या मंदिराला. प्रत्येक मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाईच आहे, त्याच्यामुळे ह्या मंदिरामध्ये सुद्धा होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही तिथली व्हिडिओ काढता नाही आली. आम्ही दर्शन छान झालं आमचं. तुम्हाला जर बघायचं असेल तर प्लीज तिकडे व्हिजिट द्या, खूप सुंदर आहे शेगाव. आम्ही आता तिकडनं निघालोय आणि इकडे हे कुठलं लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला आम्ही इथे आलो. तुम्हाला मंदिर वगैरे सगळं दाखवते आणि तिकडून आम्ही अकोल्याला जाणार आहोत. आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत, तर तुम्हाला मी दाखवते. सुंदर मंदिराचं हे केलेलं आहे, खूप छान आहे. हे सिद्धपीठ आहे, सिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे, खूप छान आहे. तुम्हाला आतमध्ये पण पूर्ण दाखवते मी. छान आहे, छान आहे बोलली. महालक्ष्मी आपलं डेकोरेशन पण असंच होता. पुढच्या वेळी एकविरीचा करतो बघ. हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, हे शेगावपासून जवळच आहे, काहीच किलोमीटरवर आहे. तर हे पण मंदिर खूप सुंदर आहे, तर इथे सुद्धा तुम्ही व्हिजिट द्या. आणि ह्या मंदिराच्या पाठच्या साईडला म्हणजे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, हे बघा देवीची मूर्ती खूप सुंदर आहे आणि छान पद्धतीने तिला सजवलेली आहे. आणि ह्या मंदिराच्या पाठच्या साईडला सगळ्या देवस्थानातले पिंड आहेत ते सगळ्या, म्हणजे जेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये देवस्थान आहेत तिथल्या सगळ्या पिंड तिथे दाखवलेल्या आहेत, नावंसुद्धा दिलेली आहेत. हे बघा, हे आता आतमध्ये जाऊन सगळ्या पिंड तिथे दाखवलेल्या आहेत, ते पण खूप सुंदर आहे. तर तुम्ही इथे सुद्धा नक्की व्हिजिट द्या आणि खूपच छान आहे इथे. आम्ही आता त्यांच्या घरी आलेलो आहोत. आमच्या इथे काकी राहायच्या, भाडेकरू म्हणून राहायच्या, त्यांच्या घरी आम्ही आलोय. आता बाकीची लोक आहे बघा तिकडे दाखवते मी, जेवायला बसले. आणि बघा ही त्यांची मुलगी आहे कौशिकी आहे. तुझी मम्मीची आई का? अच्छा. आणि ह्या त्या काकी आहेत ना त्यांची आई आहे, हा मम्मीची आई त्यांची. आणि हे सगळे इकडे जेवायला बसलेत. आणि या बघा ह्या आमच्या इकडे राहायच्या, ह्यांच्या घरी आम्ही आलेलो आहे अकोल्याला. आणि हे तर सगळे जेवायला बसलेले आहेत. खूप आहे, यांचं घर खूप लांब आहे आणि खूप छान आहे घर यांचं.
हळू. आणि हे बघा इकडे एक बेडरूम आहे आणि हिचा एक मोठा भाऊ पण आहे रुतम, तो पुण्याला गेलाय शिक्षणानिमित्त पुण्याला आहे तो, त्याची पण भेट झाली असते आहे की नाही कौशिकी? ठीक आहे, आम्ही आता अकोल्यावरने निघालोय आणि आता चाललोय यवतमाळला. यवतमाळला सुद्धा आमचे आहेत रिलेटिव्हच म्हणता येतील असे, त्यांच्याकडे चाललोय. आता रस्त्यातच आहोत. बरं म्हणजे आम्हाला समाधान वाटलं. किती वर्ष झाले आम्ही चाललोय काकींच्या इकडनं आणि जाणार आहोत डायरेक्ट तुळजापूर वगैरे काही देवस्थान मध्ये होतील तिकडे जाणार. तर हे कावलकर काका आणि काकी आहेत. तर आता आम्ही चाललोय. हे बघा ह्यांचं घर खूप सुंदर आहे बघा, छान आहे सगळं घर. आणि ह्या काकी आहेत कावलकर काकी. हे दोघं काका काकी आमच्या इकडे असायचे, राहायचे. किती वर्षापूर्वी काका? किती वर्षापूर्वी? 17 वर्ष, 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले ते इकडे येऊन. हे बघा, आणि त्यांचं घर सुद्धा खूप छान आहे. इकडचा एरिया सुद्धा खूप छान आहे बघा. यवतमाळ. हा, हे बघा इकडचं परिसर खूप सुंदर आहे. आणि हे काकींचं घर आहे, कावलकर काकींचं घर. खूप सुंदर घर आहे, छान आहे. उभी आहे. आणि हे बघा हा एरिया मस्त आहे. हे घर सुद्धा खूप छान आहे.